धुळे तालुक्यातील वेल्हाणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी निवड प्रक्रिया सुरू असून आज 8/1/2021 रोजी सकाळी 9 वाजता चांगदेव मंदिर या ठिकाणी प्रचार नारळ फोडून ग्रामविकास पॅनल तर्फे प्रचाराची सुरुवात करण्यात आली। सदर यावेळेस माजी सरपंच तथा गटनेते वाल्मिक भाऊ पवार, अण्णाभाऊ मराठे, प्राध्यापक सौ विद्याताई सुभाष बोरसे यांच्या नेतृत्वात सदर ग्रामपंचायत निवडणूक लढविली जात असून आज या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यात मागील पंचवार्षिक निवडणुकीत वेल्हाणे ग्रामस्थांनी सौ विद्याताई बोरसे यांच्यावर विश्वास दाखवत सरपंचपदी विराजमान केले होते व या संदर्भात सौ विद्याताई सुभाष बोरसे यांनी गावाच्या विकासासाठी गावात पाणी नव्हते, पाण्याचे पुरवठा गावांपर्यंत पोहोचवून महिलांना डोक्यावर हांड्या घेऊन जाण्याचे ऐवजी घरातच माठापर्यंत पाणी आणून सामाजिक बांधिलकी ठेवून आपले पदाचा उपयोग करत या ठिकाणी लोकांचा विश्वास, त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता विकास कामे केली। तसेच गावातील गटारीचा मोठा प्रश्न होता, तो निकाली काढत संपूर्ण गावात भूमिगत गटारी टाकून काँक्रिटीकरण करण्याचा ध्यास त्यांचा पुढील असून याबाबत पुन्हा एकदा वेल्हाणे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच तथा गटनेते वाल्मिक भाऊ पवार, अण्णाभाऊ मराठे तसेच माजी सरपंच सौ विद्याताई बोरसे हे निवडणुकीला सामोरे जात असून ग्रामविकास पॅनल यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 मधून पुंडलिक मानसिंग सोनवणे कपाट, मैना कैलास बिल कब्बच्ची, प्रभाग क्रमांक 2 मधून जिजाबाई सुखदेव माडी कब्बच्ची, मनीषा प्रवीण मराठे कपाट, अण्णा शेनपडू मराठे ट्रॅक्टर, प्रभाग क्रमांक 3 मधून निलेश साहेबराव मराठे कब्बच्ची, संगीता बापू पवार कपाट, राघव जामसिंग पवार ट्रॅक्टर, प्रभाग क्रमांक 4 मधून रामा बगा वाघ कपाट, यशोदा तुकाराम वाघ सिट्टी, प्राध्यापक विद्या सुभाष बोरसे कब्बच्ची या सर्व उमेदवार या चिन्हांवर सदर उमेदवार आपली निवडणूक लढवित असून गावाच्या विकासासाठी नियमित कार्यतत्पर राहू व विकास कामांची गंगा आणून गावाचा विकास करू असा निर्धार केला असून याबाबत ग्रामस्थांनी देखील सदर ग्रामविकास पॅनलला दणदणीत विजय करून सर्व ग्रामविकास पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्याचा ध्यास निर्धार केला असून चंग बांधला असून आज प्रचारार्थ मोठ्या संख्येने मतदारांनी प्रतिसाद देत प्रचारात सहभाग नोंदविला व येत्या 15 जानेवारीला सदर निवडणुकीतून ग्रामविकास पॅनलच विजयी होईल असा विश्वास यावेळेस ग्रामस्थांनी व्यक्त केला।
माजी सरपंच वाल्मिक पवार. मी या पंचवार्षिकसाठी ग्रामविकास आघाडी पॅनल मी माझे 11 उमेदवारांसह उभे केलेले आहे. मित्रांनो, मी यापूर्वी देखील 95 ते 2000 या गावाचा सरपंच होतो. जवळपास 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो. त्या काळातही मी भरपूर विकासाची कामं केली. त्या काळात मी जवळपास तामसवाडी धरणाचं पाणी या गावासाठी आणलं. ती देखील योजना कार्यान्वित केली. कालांतराने ती योजनेचा सोर्स बंद झाला. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी योजना हे माझे सहकारी आहेत अण्णाभाऊ यांनी देखील दुसरी एक योजना आणली. आणि आता या माझ्या पॅनलमध्ये विद्याताई म्हणून ह्या देखील माजी सरपंच आहेत. यांनी देखील मागची 5 वर्ष अनेक विकासाची कामं करण्याचे प्रयत्न केले. अनेक कामं केली गेली, परंतु अनेक कामं राहिलेली आहेत. मी आपल्यासमोर या गावाचं जी काही आज रस्त्याची अवस्था झालेली आहे हे बदलवण्याचा एक मानस मी घेतलेला आहे. आणि येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत शासनाचा निधी आणून मी पूर्ण गावाचं काँक्रिटीकरण करणार हा माझा मानस आहे. दुसरा, जे काही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पायवाट देखील नाहीत असे शिवार रस्ते देखील करण्याचा माझा मानस आहे. आणि तिसरी गोष्ट, मी म्हटलो होतो या गावामध्ये जे काही जातीपातीचं राजकारण आहे ते संपवून गावामध्ये एक सलोखा आणि सामाजिक शांतता कशी राहील हा देखील माझा प्रयत्न राहील. आणि आज जे काही माझं गाव अतिसंवेदनशीलच्या यादीत आहे ते मी या 5 वर्षामध्ये पूर्णपणे संवेदनशील गाव म्हणून त्या यादीमधून काढून टाकेल. हा एवढाच मी माझा मानस आज या प्रसंगी व्यक्त करतो. मी वेल्हाणे ग्रामपंचायतीची 2015 ते 2020 पर्यंतची सरपंच, आता माजी सरपंच. आणि नव्याने आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही ग्रामविकास पॅनल जे आहे त्या अंतर्गत माननीय जिभाऊ, माननीय बोरसे सर, माननीय अण्णासाहेब आणि सर्व सदस्य, माजी सदस्य आमचे जे आहेत, प्रवीण भाऊ आहेत, गुलाब काका आहेत, हे निलेश भाऊ आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम काका आहेत. तर या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं विकासाचं मॉडेल जे काही आम्ही तयार केलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम आणि शाश्वत विकास, पर्यावरणपूरक शाश्वत विकास, एका गावाचा जो विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा आणि ते होण्यासाठी सगळे चांगल्या विचारांची जी विचाराधीन असलेली जी मंडळी आहे, लोक आहेत, ती सगळी एकत्र येणं गरजेचं होतं. ती या माध्यमातून एकत्र आलेली आहे आणि नक्कीच एक चांगला पायंडा आणि एक चांगले कामं आमच्याकडून नक्कीच होतील. बरेचशी कामं झाली आहेत, बरीचशी कामं होण्याच्या मार्गावर आहेत, काही करायची आहेत. या सगळ्यांना एक चांगलं रूप आम्ही देऊन आणि गावाचा कायापालट करण्याचा, तेही कोणाच्याही भूलथापांना कुठल्याही भ्रष्टाचार विरहित चांगले पारदर्शक कारभार देऊन आम्ही हे सगळं करणार आहोत. याच्यासाठी गावाची साथ आम्हाला बहुमोलाची आहे आणि ते सगळे आमच्यासोबत आहेत. या सोबतच आम्ही गावाचा एक चांगला विकास करून आणू. धन्यवाद. माझी उपसरपंच, मी माझ्या कार्यकाळात जे काही गावासाठी केलं, गेले 5 ते 7 दशके माझ्या वेल्हाणे गावाला पाणी नव्हतं. त्यासाठी मी फॉरेस्टच्या परवानग्या, अधिकृत परवानग्या घेऊन पाईपलाईन, विहीर गावापर्यंत पाणी आणलं. परंतु राजकारणात काही बंधनं असतात. आमच्या पाणी येण्याच्या आलं आणि नाही झालं, निवडणुका लागल्या, आचारसंहितेमुळे मी पाणी गावामध्ये पाईपलाईन काही ठिकाणी पोचू शकले नाही. त्याच्याबद्दल मी गावाचा क्षमा मागतो. परंतु योगायोगाने जनतेने मला पुन्हा संधी दिली आणि माझ्या माध्यमातून विद्याताई या सरपंच झाल्यात आणि सरपंच झाल्या माझं राहिलेलं पुढला विकासाचा रथ विद्याताईंनी जे पाणी गावापर्यंत पोहोचवलं, जिथे पोचत नव्हतं, उदाहरणार्थ गडीसारख्या आदिवासी वस्ती, दलित वस्ती, मातंग वस्ती, इथे जे पाणी जात नव्हतं, विद्याताईंनी तिथे माठात पाणी जात आहे. आज विद्याताईंनी तिथे व्हाल बसवून पाईपलाईन करून आणि जे हंडाने पाणी वाहत होते ते आज माठात डायरेक्टली पाणी जातं आहे. आणि आम्ही माझ्या माध्यमातून जे काही विकास, शिवार रस्ते झाले, जिथे बैलगाडी जात नव्हती तिथे मी शिवार रस्ते केले. स्वच्छतामुक्त, हागणदारीमुक्त गावासाठी शौचालय आणले. मॅडमांनी पण भरपूर सहकार्य केलं. आम्ही मागेही सहकार्यात होतो, आताही आहेत आणि पुढेही राहूत. आमचा जो ग्रामविकास पॅनल आहे, जनतेने बहुमूल्य आमचे 11च्या 11 सदस्य निवडून द्यावे आणि पुढे जे आमचं काम करायचं आहे ते आम्ही ठरवलेलं आहे. गावाचा एक
कायापालट करायचा हे आमचं मानस आहे आणि आम्ही सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने करू ही मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.